नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी एक बूस्टर डोस बघणार आहोत, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या वारंवार विचारल्या जातात त्या आपण इथं रिवाइज करणार आहोत. आणि हा एक आगळा वेगळा बूस्टर डोस असणार आहे. यावर मी खूप जास्त मेहनत केलेली आहे या लेक्चरचा कंटेंट बनवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला असेच अजून वेगवेगळ्या विषयांचे बूस्टर डोस पाहिजे असतील तर. त्याचबरोबर करंट अफेअर्स तुम्हाला जर रिव्हिजन वगैरे करायचं असेल तर 700 प्रश्न असलेली आपण एक बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये ऑलरेडी 300 प्रश्न जे आहे ते शिकवून झालेले आहे. जानेवारी 2025 पासून तर जानेवारी 2026 पर्यंतच्या आपण जर बघितलं तर कालावधीची चालू घडामोडीची बॅच असणार आहे. फी फक्त 299 रुपये. यामध्ये तुम्हाला लेक्चरच्या नोट्स सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे, त्या तुम्हाला झेरॉक्स वगैरे करता येणार आहे. तर जानेवारी ते मार्च 2026 म्हणजे जानेवारी 2025 पासून मार्च 2026 पर्यंतचा सगळा कंटेंट सगळ्या ऑल इंडिया जेवढे एक्झाम होतात त्यासाठी या बॅच मध्ये असणार आहे. मग ही जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास मित्र ऑफिशियल म्हणून, ते जॉईन करा. आणि इन्स्टाचं पेज आहे अभ्यास मित्र म्हणून, ते तुम्ही फॉलो वगैरे करू शकता. कारण त्यामध्ये आपण शॉर्ट रील्सच्या माध्यमातून तुम्हाला क्वालिटी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. सुरू करूया आजचं सेशन. सुरुवातीला आपण घटना समिती जी आहे तर तिच्याशी संबंधित महत्वाची व्यक्ती बघूया. तर घटना समितीमध्ये अध्यक्ष 3 लोक होते. एक म्हणजे आपण जर बघितलं परमनंट अध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष होते. कायम स्वरूपी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर सच्चिदानंद सिन्हा, जेव्हा संविधान सभा भरली होती तर तेव्हा पहिल्या दिवसासाठी सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष बनवण्यात आलं होतं, त्यामुळे ते तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि जी व्ही मावळंकर, जेव्हा संविधान सभा कायदेमंडळ म्हणून काम करायची, संविधान सभा जेव्हा कायदेमंडळ म्हणून काम करायची तर तेव्हा ते अध्यक्ष म्हणून काम करायचे. तर आपण जर बघितलं 1947 मध्ये त्यांना कायदेमंडळाचा अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर उपाध्यक्ष कोण होते, एच.सी. मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. नंतर व्ही.टी. कृष्णमाचारी यांना संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. त्यानंतर संविधान सभेचे सल्लागार कोण होते, सर बी.एन. राव. सचिव कोण होते, एच.व्ही.आर. अयंगार. मुख्य मसुदाकार किंवा समन्वयकार कोण होते तर ते होते एस.एन. मुखर्जी. तर हे आहे संविधान सभेतील महत्वाचे व्यक्ती, ज्यावर आपल्याला वारंवार प्रश्न जो आहे तो विचारला जातो. पुढे जाऊया. संविधान सभेशी संबंधित महत्वाच्या तारखा ज्या आहेत त्या सुद्धा विचारल्या जातात. मग 22 जुलै 1947 ला आपण राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे, ज्याचं डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेलं आहे, जे मूळचे आंध्र प्रदेश होते. 1 मे 1949 रोजी आपण राष्ट्रकुल सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी आपण राष्ट्रगीत, राष्ट्रगान, त्याचबरोबर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती बनले. तर या आर ची निवड जी आहे ती आपण 24 जानेवारी 1950 रोजी केली. याच दिवशी आपल्या देशात हंगामी संसदेनं काम सुरू केलं, जी एप्रिल 1952 पर्यंत चाललेली आहे. आणि त्याचबरोबर याच दिवशी घटना समितीवर सह्या करण्यात आल्या. 299 पैकी 284 जणांनी घटनेवर याच दिवशी सह्या केलेल्या आहे. त्यानंतर भारत सरकारने अधिकृतपणे आपली जी राष्ट्रीय दिनदर्शिका आहे तर तिचा स्वीकार कधी केलेला आहे तर राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार आपण 22 मार्च 1957 रोजी केलेला आहे. आणि ती दिनदर्शिका त्या दिवशी ओळखली गेली होती शके 1879 मधील चैत्र महिन्याचा पहिला दिवस. तर तुम्ही आपण राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार कधी केला असं तुम्हाला विचारलं गेलं होतं एकदा, तर 22 मार्च 1957 हे वर्ष लक्षात ठेवायचे. त्यानंतर शासनाद्वारे राष्ट्रीय चिन्ह जे अशोक स्तंभवालं राष्ट्रीय चिन्ह आहे ते कधी स्वीकारण्यात आलं तर 26 जानेवारी 1950 रोजी ते स्वीकारण्यात आलेलं आहे. आता आपण घटना समितीच्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या होत्या आणि त्यांचे अध्यक्ष होते तर ते सुद्धा आपण इथे बघूया. मसुदा समिती जी आहे तर तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना कधी कोणत्या तारखेला अध्यक्ष बनवण्यात आलं होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारून झाला, मग ती तारीख सांगा. त्यानंतर संघ राज्य अधिकार समिती आणि संघ राज्य घटना समिती, तर हिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर संस्थान समिती किंवा राज्याशी वाटाघाटी करणारी समितीचे अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रांतिक घटना समिती
हिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. जर मराठी नावं किचकट वाटत असेल, कन्फ्युज वाटत असेल, तर तुम्ही इंग्लिश नावं सुद्धा लक्षात ठेवू शकता. आपण दोन्ही घेतलेले आहे इथं. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्रासाठी सल्लागार समिती, हिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. ही आदिवासी क्षेत्रासाठीची सल्लागार समितीला शॉर्टकटमध्ये कधी कधी सल्लागार समिती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या समितीच्या दोन उपसमित्या होत्या. मूलभूत हक्क उपसमिती, जिचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी, आणि अल्पसंख्याक उपसमिती, जिचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. त्यानंतर कार्यपद्धती नियम समिती. आता कार्यपद्धती नियम समितीचं आपल्याला इंग्रजीतलं नाव लक्षात ठेवायचं, रूल ऑफ प्रोसिजर कमिटी. कारण अजून एक सेम अशी समिती आहे, त्यामध्ये आपण कन्फ्युज होतो. तर रूल ऑफ प्रोसिजर कमिटी जी आहे आणि सुकाणू समिती जी आहे, तिचे अध्यक्ष आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याचबरोबर जर बघितलं तर ही संविधान सभेच्या कार्यविषयीची समिती. आपण याच्यामध्ये या नावामध्येच कन्फ्युज होतो, कार्यविषयीची समिती आणि कार्यपद्धती समिती. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी नाव लक्षात ठेवायचे. रूल ऑफ प्रोसिजर कमिटीचे अध्यक्ष आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि कमिटी ऑन द फंक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली या समितीचे अध्यक्ष आहे गवा मावळंकर, जी व्ही मावळंकर. जी संविधान सभा जेव्हा कायदेमंडळ म्हणून भरायची तर तेव्हा ते संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम करायचे, आणि पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा जी व्ही मावळंकरच होते. त्यानंतर कामकाज क्रम समिती, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, तिचे अध्यक्ष होते के एम मुन्शी. सदन समिती, हाऊस कमिटी आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांतासाठीची जी समिती होती तिचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. आणि राष्ट्रीय ध्वजविषयक समितीचे अध्यक्ष आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर या सगळ्या आपण महत्वाच्या समित्या ज्या आहेत ते इथं बघितलेल्या आहे. आता आपण संविधान बनवताना कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे हे पण आपण इथं रिवाइज करून घेऊया. जसं की अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायालयीन पुनर्विलोकन, महाभियोग, त्याचबरोबर जर बघितलं न्यायाधीशांना काढून टाकण्याची पद्धत, त्यानंतर प्रस्ताविका, त्यातले जे पहिले शब्द आहे वी द पीपल ऑफ डायडॅश हे शब्द सुद्धा आपण कोणाकडून घेतलेले आहे, अमेरिकेकडून घेतलेले. आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलं. राज्यसभेत आपण 12 सदस्यांना नॉमिनेट करतो लास क्षेत्रामधून, लिटरेचर, आर्ट, सायन्स, सोशल सायन्स. तर हे 12 सदस्यांची नामनिर्देशनाची पद्धत आपण आयर्लंडकडून घेतली. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्व पद्धत आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. कॅनडाकडून पॉवरफुल केंद्र सरकार असेल, केंद्राकडे उर्वरित अधिकार असेल. न्यायालयीन पुनर्विलोकन आपण कॅनडाकडून नाही घेतलेलं, तर ते अमेरिकेकडून घेतलेलं आहे. केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक केली जाईल, आणि सर्वोच्च न्यायालयाचं जे काही 143 कलमामध्ये सल्लागार अधिकार क्षेत्र आहे तर ते आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची घेतली, संयुक्त बैठक घेतली, व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार यांचं स्वातंत्र्य आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. जर्मनीकडून आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणं, निलंबित होणं ही तरतूद जर्मनीकडून घेतलेली आहे. ब्रिटिशांकडून एकेरी नागरिकत्व, कायद्याचे राज्य, आपण जर बघितलं तर कायदेमंडळ प्रणाली ही आपण ब्रिटिशांकडून घेतली. संसदीय शासन पद्धत ब्रिटिशांकडून, संसदेचे विशेष अधिकार आपण ब्रिटिशांकडून, आणि द्विगृही कायदेमंडळ प्रणाली आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. भारत सरकारचा कायदा 1935 मधून लोकसेवा आयोग, जे काही संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आहे ते आपण घेतलेले आहे. आणीबाणीच्या तरतुदी ज्या कलम 352, 56 आणि 60 मध्ये दिलेल्या आहे तर त्या सुद्धा आपण कोणाकडून घेतलेल्या आहे, भारत सरकारचा कायदा 1935. न्यायव्यवस्था 1935च्या कायद्यामधून घेतली, पण ती स्वतंत्र असेल ही आपण अमेरिकेच्या घटनेमधून तरतूद घेतलेली आहे. राज्यपालाचं पद 1935च्या कायद्यामधून घेतलं, पण राज्यपाल केंद्रातर्फे नियुक्त केले जाईल ही पद्धत आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. आणि संघ राज्य शासन पद्धत जी आहे ती आपण 1935च्या कायद्यामधून घेतली, आणि संसदीय शासन पद्धत ब्रिटिशांकडून आपण स्वीकारलेली आहे. फ्रान्स या देशाकडून आपण, फ्रान्स जो देश आहे त्याकडून आपण प्रजासत्ताक पद्धत आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श, आणि रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य आणि सामाजिक आर्थिक न्याय ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण रशियाकडून घेतलेल्या आहे. तर ह्या आपण इथं गोष्टी बघितलेल्या आहे, कुणाकडून आपण घटना बनवताना काय घेतलं. त्यानंतर आता आपण बघूया भारतीय राज्यघटनेचे महत्वाचे भाग जे आपल्या लक्षात ठेवायचे. तर पहिला भाग लक्षात ठेवा, संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र, मागच्या वर्षीच प्रश्न आला होता. दुसरा भाग आहे नागरिकत्वाचा, तिसरा मूलभूत हक्क, चौथा मार्गदर्शक तत्व, 4A मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर 5वा भाग केंद्र सरकारशी संबंधित आहे. 6वा भाग जो आहे तो राज्य सरकारशी संबंधित. मग इथं राष्ट्रपती येतात, पंतप्रधान येतात, त्यांचं मंत्रिमंडळ येतं, महान्यायवादी येतात, त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट येतं. 6व्या भागामध्ये मुख्यमंत्री येतात, राज्यपाल येतात,
राज्य मंत्रिमंडळ येतं, महाधिवक्ता येतात आणि उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाची तरतुदी या 6व्या भागात येतात. केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे 8वा, पंचायतीचा भाग आहे 9वा, नगरपालिकांचा भाग आहे 9A, सहकारी संस्थांचा भाग आहे 9B. समोर मी तुम्हाला कलम पण दिलेली आहे, तुम्हाला जर पाठ करायचे असेल तर तुम्ही पाठ करू शकता, याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. त्यानंतर केंद्र राज्य संबंध, केंद्र आणि राज्य यामधील संबंध जे ते 11व्या भागात आपण घेतलेले आहे. त्यानंतर UPSC MPSC या ज्या सगळ्या आयोग आहे, महत्वाच्या सेवा आहे, तर त्या भाग 14 मध्ये आहे. त्यानंतर 14A मध्ये न्यायाधिकरण आहे, जसं की मॅट आहे, सॅट आहे, कॅट आहे, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. तर हे 14A मध्ये. 15वा भाग निवडणुकांशी संबंधित आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोग पण येतो. 17वा भाग जो आहे तो राजभाषाशी संबंधित आहे. 18वा आणीबाणी आणि 20वा घटना दुरुस्ती, संविधान दुरुस्ती, घटना दुरुस्ती. तर हे आहे महत्वाचे भाग जे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. यामध्ये आपण सगळे भाग घेतलेले नाही, इम्पॉर्टंटच भाग घेतलेले जे तुम्हाला पाठ करायचे आहे. आता अनुसूची आपण इथे बघून घेऊया. पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य केंद्रशासित प्रदेशांची नावं, त्यांचं क्षेत्र दिलेले. दुसऱ्या अनुसूचीमध्ये वित्त लब्धी म्हणजे किती पगार पाणी किती असेल, तर ते दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले. तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ आणि प्रतिज्ञा देण्यात आलेले आहे. चौथी जी अनुसूची आहे त्यामध्ये राज्यसभेत कोणत्या राज्याच्या आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या किती जागा असतील हे दिलेलं आहे. 5वी अनुसूची जी आहे आणि 6वी अनुसूची जी आहे तर ती आधी अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाशी संबंधित या अनुसूच्या आहे. 7वी अनुसूचीमध्ये 3 सूच्या आहे, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. संघ सूचीमधील विषयावर कायदा केंद्र सरकार करू शकतं, राज्य सूचीतील विषयावर कायदा राज्य सरकार आणि समवर्ती सूचीतील विषयावर कायदा दोघंही करू शकतं. 8वी अनुसूची जी आहे त्यामध्ये 22 भाषा आहे. सुरुवातीला 14च होत्या, नंतर त्यामध्ये वाढ झाली आणि 22 भाषा बनल्या. मग त्या कोणत्या भाषा वाढल्या हे मी तुम्हाला पुढे सांगतो. 9वी अनुसूची जी आहे त्यामध्ये अशा गोष्टी टाकण्यात आलेल्या आहे ज्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही. म्हणजे 9वी अनुसूची असा एक बॉक्स आहे की त्याच्यामध्ये गोष्ट टाकली की न्यायालयाला सुद्धा काही करता येत नाही. जसं की तमिळनाडूमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त झालेले, ते आपण या 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेले, त्यामुळे न्यायालयाला काही करता येत नाही. 10वी अनुसूची पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित आहे. 52व्या घटना दुरुस्तीनुसार हे आपण जर बघितलं 10वी अनुसूची टाकण्यात आलेली. 11वी अनुसूची पंचायत राज संस्था आणि 12वी अनुसूची जी आहे ती नगरपालिकांशी संबंधित आहे. तर इथं महत्वाच्या अनुसूच्या बघितल्या. आता 8वी अनुसूचीमध्ये ज्या काही भाषा आहे तर त्या भाषांमध्ये वाढ झालेली, कारण सुरुवातीला जर बघितलं तर 14च भाषा होत्या, नंतर त्या 22 वर गेलेल्या आहेत. मग कोणत्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या भाषा ऍड झाल्या, तर 21वी घटना दुरुस्ती जी आहे तर यानुसार 1967 मध्ये सिंधी भाषेचा समावेश झाला. 71वी घटना दुरुस्ती जी आहे 1992 ची, त्यानुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी भाषेचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती जी आहे तर यानुसार बोडो, डोंगरी, त्यानंतर मैथाली आणि संथाली, BDMS, तर BDMS या भाषांचा समावेश जो आहे तो 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे भाग आणि अनुसूच्या आपल्या इथं झालेल्या आहे. आता जो भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे तो न्यायालयीन पुनर्विलोकन त्याला सुद्धा लागू जो सरनामा आहे तर तो न्यायप्रविष्ट नाहीये आणि त्यामधून कोणतेही अधिकार जे आहे तर ते आपल्या केंद्रीय कायदे मंडळाला मिळत नाही किंवा कार्यकारी मंडळाला मिळत नाही. मग आपण जर बघितलं सरनाम्याविषयी काही गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवा. सरनामा जो आहे त्यामध्ये दुरुस्ती करता येते का? येस, पण जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे त्यामध्ये चेंजेस करता येत नाही. एकदा दुरुस्ती झालेली आहे, 42व्या घटना दुरुस्तीने त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर कोणकोणते शब्द टाकण्यात आले ते आपण पुढे घटना दुरुस्तीचा पॉईंट आल्यानंतर प्रॉपरली बघणार आहोत. आता सरनाम्याविषयी कोण काय बोललं यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, मग ते आपण इथं बघूया. तर राजकीय कुंडली सरनाम्याला गणराज्याचा हॉरोस्कोप कोण म्हटलं? KM मुन्शी. कल्याणकारी राज्याचे अचंबित करणारे तत्व कोण म्हटलं? JB कृपलानी. अशा प्रकारचा केलेला एक उत्कृष्ट नमुना कोण म्हटलं? MV पायली. त्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याला खूप नावं दिली, जसं की उत्कृष्ट गद्य काव्य, घटनेचा सर्वात मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, घटनेची चावी किंवा किल्ली आणि घटनेची योग्य मूल्यमापन करणारी फुटपट्टी, असं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याला म्हटलेलं आहे. सरनामा राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे असं अर्नेस्ट बारकर यांनी म्हटलेलं आहे. तर सरनाम्याविषयी कोण काय बोललं यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता आपण 3 आयोग बघणार आहोत जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात.
तर आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे आणि सुरुवातीला घटनेमध्ये काय देण्यात आलं होतं, 4 फोल्ड डिव्हिजन देण्यात आलं होतं. म्हणजे राज्यांची रचना भाषेच्या आधारावर करण्यात आली नव्हती, पण नंतर ती भाषेच्या आधारावर राज्य स्थापन झाली. मग याला कारणीभूत काही आयोग आहे. मग ते आयोग जे आहे भाषावार राज्यांची रचना करण्यासाठीचे 3 आयोग, ज्यावर आपल्याला प्रश्न वारंवार विचारलेला बघायला मिळतो. मग हे 3 आयोग आपण इथे बघूया. पहिला आहे एस.के. धर आयोग. याची स्थापना जून 1948 आहे, 17 जून 1948. भाषेच्या नुसार राज्यांची निर्मिती करावी की नाही त्याशी संबंधित हे 3 आयोग आहे. 10 डिसेंबर 1948 या आयोगाने आपला अहवाल दिला. याचे अध्यक्ष होते एस.के. धार. याच्यामध्ये सदस्य होते जगन्नाथ नारायण लाल आणि डॉक्टर पन्नालाल. तर यांनी सांगितलं की भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करू नका, प्रशासकीय सोयीनुसार करा. तर धर आयोग झाला 48 स्थापना, 48 मध्येच अहवाल आणि भाषेच्या आधारावर राज्याची स्थापना करायची नाही. दार जे होते ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. JVP समिती, ही समिती काँग्रेस पक्षाने स्थापन केली होती. धर आयोग जो होता किंवा दार आयोग जो होता तर त्याचा अहवालाचं तपासणी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती डिसेंबर 1948 मध्ये. यांचा अहवाल बघा डिसेंबरचा आहे, मग ही समिती पण डिसेंबर 1948 ची. मग हिने आपला अहवाल एप्रिल 1949 मध्ये दिला. या समितीला कोणी अध्यक्ष नव्हतं. याच्यामध्ये JVP म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सिद्धरामय्या, हे 3 लोक होते आणि यांनी पण सेमच सांगितलं की भाषेच्या आधारावर राज्याची स्थापना करू नका. मग येतो राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला पाक आयोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण यामध्ये जे 3 लोक होते तर त्या 3 लोकांवरून हे पाक आयोग नाव पडलेलं आहे. P फॉर पन्नीकर आहे, KM पन्नीकर, जे इजिप्तमध्ये भारताचे राजदूत होते. त्यानंतर A फॉर अली आहे, फजल अली, जे या आयोगाचे अध्यक्ष होते. आणि K फॉर कुंजरू आहे, यचन कुंजरू, जे राज्यसभेचे सदस्य होते. तर अली जे आहे ते ओरिसा राज्याचे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राहिलेले आहेत. तर आता हा जो आयोग आहे पाक आयोग, हा 22 डिसेंबर 1993 आहे, ज्याचं नाव होतं राज्य पुनर्रचना आयोग. त्याने आपला अहवाल जवळपास 2 वर्ष घेतली आणि ऑक्टोबर 1955 मध्ये त्याने आपला अहवाल दिला. आणि मग यांनी सांगितलं की भाषेच्या आधारावर तुम्ही राज्य स्थापन करा, पण एक भाषा एक राज्य स्थापन करू नका. जे मोठ्या भाषा बोलल्या जातात तर त्यानुसारच राज्यांची स्थापना करायची आहे. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करा, हे सुद्धा यांनी सांगितलं. यांनी सांगितलं 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करा, पण ऍक्च्युअल त्यावेळी 14 राज्य आणि आपण जर बघितलं तर 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. सांगितलं 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. आता आपल्या या 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशामधून 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश कसे निर्माण झाले हे आपण इथे बघूया. तर बॉम्बे राज्य होतं, या बॉम्बे राज्यापासून महाराष्ट्र आणि गुजरात राज्य बनलं 1960 मध्ये. त्यानंतर पोर्तुगीजांकडून आपल्याला दादरा आणि नगर हवेली मिळाली. तर दादरा नगर हवेली 10वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, ही विचारली जाते. 1961 मध्ये मिळालं. गोवा आणि दीव दमन 12वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, हे सुद्धा पोर्तुगीजांकडून मिळाले 1962 मध्ये. आसाम पासून नागालँड स्वतंत्र राज्य बनले 1963 मध्ये. पंजाब पासून हरियाणा सेपरेट राज्य आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेश बनले 1966 मध्ये. याचा क्रम लावायला आपल्याला विचारला जातो आणि या 3 घटना दुरुस्ती विचारल्या जातात. तर 10वी घटना दुरुस्ती दादरा नगर हवेलीशी संबंधित आहे, 12वी गोवा आणि दमन दीव आणि 14वी घटना दुरुस्ती जी आहे ती पॉंडिचेरीशी संबंधित आहे. तर या 10वी 12वी आणि 14वी घटना दुरुस्ती कशी संबंधित आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. 1970 मध्ये हिमाचल प्रदेश जो केंद्रशासित प्रदेश होता तो राज्य बनला. त्यानंतर 1972 मध्ये आसाम पासून मणिपूर आणि त्रिपुरा, मणिपूर आसाम पासून सेपरेट झालं आणि ते राज्य बनलं. त्रिपुरा पण राज्य बनला जो केंद्रशासित प्रदेश होता. 1970 मध्ये आसाम पासून मेघालय सेपरेट होऊन राज्य बनलेलं आहे. त्यानंतर 1975 मध्ये सिक्कीमला पहिले सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला आणि नंतर 36व्या घटना दुरुस्तीने पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. 1986 मध्ये मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्य बनले. 1987 मध्ये गोवा राज्य बनलं. 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड ही राज्य बनली. तर मध्य प्रदेश पासून छत्तीसगड, उत्तर प्रदेश पासून उत्तराखंड आणि बिहार पासून झारखंड ही राज्य बनलेली आहे. त्यानंतर 2014 मध्ये आंध्र प्रदेश पासून तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण झालं आणि 2019 मध्ये जम्मू काश्मीर राज्यापासून जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश तयार झालेला आहे. नेमकं आपल्याला काय विचारलं तर यांचा क्रम, निर्मितीनुसार क्रम विचारला होतो. मग तो क्रम 1-2 वेळा जर तुम्ही हे बघितलं, रिवाइज केलं तर तुम्हाला निश्चितच लक्षात राहील. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स. म्हणजे भारतामध्ये जे टॉपचं पद आहे
तर त्यांचा जो क्रम आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. भारतात सगळ्यात टॉपचं पद आहे राष्ट्रपती, 2 नंबरला आहे उपराष्ट्रपती, 3 नंबरला आहे पंतप्रधान, 4 नंबरला आहे राज्यपाल. पण राज्यपाल त्यांच्या राज्यात हे पद 4 नंबरला आहे. राज्यपाल समजून घ्या, राज्याच्या बाहेर असेल तर ते 8व्या क्रमांकाचं पॉवरफुल पद आहे. पण राज्यपाल एखाद्या राज्यामध्येच असेल, तो ज्या राज्याचा राज्यपाल आहे, मग ते 4थ्या क्रमांकाचं पॉवरफुल पद. 5व्या क्रमांकावर आहे माजी राष्ट्रपती. 5A वर आहे जे विचारण्यात आलेले परीक्षेमध्ये उपपंतप्रधान. त्यानंतर 6व्या क्रमांकावर विचारण्यात आलेले लोकसभेचे अध्यक्ष आणि भारताचे सरन्यायाधीश. 7व्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री आहे, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत नीती आयोगाचे उपाध्यक्ष येतात, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष येतात. माजी पंतप्रधान 7व्याच क्रमांकावर आहे आणि राज्यसभा लोकसभेचे विरोधी पक्षनेते 7व्या क्रमांकावर. 7A वर भारतरत्न मिळालेली व्यक्ती आहे. 8व्या क्रमांकावर मुख्यमंत्री आणि राज्यपाल राज्याच्या बाहेर आणि जे काही भारताने नियुक्त केलेले जे काही राजदूत आहे तर ते 8व्या क्रमांकावर आहे. 9व्या क्रमांकावर सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती, सरन्यायाधीश 6व्या क्रमांकावर, 9व्या क्रमांकावर इतर न्यायमूर्ती आहे. 9A मध्ये संघ लोकसेवा आयोग, त्याचबरोबर जो निवडणूक आयोग आहे त्यांचे अध्यक्ष आणि जे काही आपले कॅग आहे ते 9A मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर एवढे जरी आपल्याला माहित असेल तरी पण जमतं. 10व्या क्रमांकावर राज्यसभेचे उपसभापती, राज्याचे उपमुख्यमंत्री, लोकसभा उपाध्यक्ष, नियोजन आयोगाचे सदस्य, केंद्र सरकारचे राज्यमंत्री हे 10व्या क्रमांकावर येतात. तर पहिले 10 पर्यंत जरी माहित असेल तरी पण आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येतो. आता महत्वाच्या घटना दुरुस्ती ज्या आहे त्या आपण बघूया. 42व्या घटना दुरुस्तीने काय बदल झाले हे सगळे आपण इथं बघूया. तर 3 जानेवारी 1977 रोजी या 42वी घटना दुरुस्ती 1976 ची आपण आपल्या देशामध्ये अंमलबजावणी सुरू केली. यानुसार प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे 3 शब्द ऍड करण्यात आले. मूलभूत कर्तव्याचा भाग 4A आणि कलम 51A हे ऍड करण्यात आलं. त्यानंतर जर बघितलं 10 मूलभूत कर्तव्य ऍड झाली संविधानामध्ये. नवीन मार्गदर्शक तत्वे, कोणकोणती मार्गदर्शक तत्वे ऍड झाली 42व्या घटना दुरुस्तीने? 39F, 39A, 43A आणि 48A. त्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरून आणि विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष करण्यात आला. भाग 14A न्यायाधिकरणाचा 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झाला. घटना दुरुस्तीला न्यायालयीन पुनर्विलोकन लागू होणार नाही ही तरतूद जी आहे 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आली. राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये ऍड झाले. शिक्षण, वने, वन्यजीव आणि पक्षी यांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायव्यवस्थेचे प्रशासन, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे आदेश अधिकार क्षेत्राचा संकोच करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागा निश्चित करण्यात आल्या. संसदेत आणि विधानसभेत गणपूर्तीची आवश्यक अट जी आहे ती रद्द करण्यात आली आणि अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्यात आली किंवा निर्माण करण्याची तरतूद या घटना दुरुस्तीमध्ये होती. आता याच्या पुढची घटना दुरुस्ती 44वी घटना दुरुस्ती. हिची अंमलबजावणी 6 सप्टेंबर 1978 रोजी करण्यात आली. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या बदलण्यात आल्या आणि काही नवीन गोष्टी टाकण्यात आल्या. जसं की मालमत्तेचा हक्क जो आहे तर कलम 19 मधून मालमत्तेचा हक्क काढून कलम 300A मध्ये टाकण्यात आला आणि त्याला कायदेशीर हक्क बनवण्यात आलं. त्यानंतर आणीबाणी जर घोषित सुरू करायची असेल तर कॅबिनेटची लेखी नोटीस लागल म्हणून कॅबिनेट हा शब्द पहिले संविधानामध्ये नव्हता, तो जर बघितलं 44व्या घटना दुरुस्तीने ऍड झालेला आहे. कलम 20 आणि 21 यामधील मूलभूत हक्क आणीबाणी दरम्यान नष्ट होणार नाही, रद्द करता येणार नाही ही तरतूद टाकली. आणीबाणी घोषित करण्यासाठी, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी अंतर्गत अशांतता शब्द होते, त्या जागी सशस्त्र बंड हे शब्द टाकण्यात आले. त्यानंतर जर बघितलं आणीबाणी समाप्त करण्याचा अधिकार लोकसभेला देण्यात आला. त्याचबरोबर जर बघितलं तर कलम 19 अंतर्गत जे 6 मूलभूत स्वातंत्र्य आहे तर ते बाह्य आणीबाणीच्या वेळी रद्द करता येईल, पण अंतर्गत आणीबाणीच्या वेळी ते निलंबित केले जाणार नाही. आणि जो कार्यकाळ होता 6 वर्ष करण्यात आला होता लोकसभा आणि राज्यसभा विधानसभांचा, तो परत 5 वर्ष करण्यात आलेला आहे. यानंतर 52वी घटना दुरुस्ती जी आहे तर त्यानुसार 10वे परिशिष्ट टाकण्यात आलं आणि पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला. अजूनपर्यंत तुम्ही लेक्चरला लाईक वगैरे केलं नसेल तर लाईक करा, कारण तुम्हाला मेहनत दिसली पाहिजे की ऑलरेडी आम्ही या अशा कमी टाइम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी जी मेहनत करतोय मग तिला यश मिळतं. तर लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, नंतर तुमचा रिस्पॉन्स बघता पुढचे अशाच प्रकारे इतर विषयांचे बूस्टर डोस तुम्हाला मिळून जाईल.
61व्या घटनादुरुस्तीनं मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं आणि यानुसार बदल कलम 326 मध्ये करण्यात आला. 86वी घटनादुरुस्ती 2002 जी आहे, तर यानुसार काय काय झालं, कलम 45 ची शब्दरचना बदलण्यात आली. कलम 45 मध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची तरतूद होती. आता त्यामध्ये 0 ते 14 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची तरतूद होती, 6 ते 14 नाही. तर त्यामध्ये शब्दांमध्ये बदल करण्यात आला आणि 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद कलम 45 मध्ये ठेवण्यात आली. आणि जो 6 ते 14 वयोगट होता त्यासाठी मूलभूत हक्कामध्ये कलम 21A टाकण्यात आलं आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात आलं. आणि जे काही मूलभूत कर्तव्याचा भाग आहे, भाग 4A, त्यामध्ये 51A या कलमामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य 51A(K) टाकण्यात आलेलं आहे. त्यानंतर 91वी घटनादुरुस्तीनं अशा गोष्टी टाकण्यात आल्या. पहिली गोष्ट ही की जी काही मंत्रिमंडळाची संख्या आहे तर ती लोकसभेच्या पंतप्रधानांसहित जास्तीत जास्त किती असेल, 15%. कमीत कमी बाबत काही बोललेलं नाही. त्याचबरोबर राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे, राज्याचं मंत्रिमंडळ, तर त्याचा आकार जो आहे तो विधानसभेच्या जास्तीत जास्त सदस्य संख्येच्या 15% आणि कमीत कमी तो किती असेल, 12 एवढा असेल मुख्यमंत्र्यासहित. त्याचबरोबर जर बघितलं तर एखादा मंत्री समजून घ्या पक्षांतर बंदीमुळे अपात्र ठरला, मग तो राज्याचा असो केंद्राचा असो, तर किंवा त्याने समजून घ्या की ठीक आहे, हाच मुद्दा लक्षात ठेवा, पक्षांतर बंदीमुळे एखादा मंत्री जर अपात्र ठरला तर त्याचं सदस्यत्व चाललं जाईल आणि तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र असेल. ही सुद्धा तरतूद 91व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेली आहे. आता 69वी घटनादुरुस्तीनुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचं नाव दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असं करण्यात आलं. तिथे 70 सदस्यांची विधानसभा आणि 7 सदस्यांचं मंत्रिमंडळ सुनिश्चित करण्यात आलं. 70व्या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं, तर दिल्ली आणि पुदुचेरी विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये ऍड करण्यात आलं, म्हणजे ते राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये मतदान करू शकतात, ही तरतूद करण्यात आली. 73वी घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती मला सांगायची गरज नाही, पण तरी पण सांगतो. 73व्या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आलं, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि आपण जर बघितलं तर भाग 9 समाविष्ट करण्यात आला. आणि 74वी घटनादुरुस्ती जो आहे म्हणजे भाग 9 मध्ये बदल करण्यात आले. पहिले पण भाग 9 होता, पण त्यामध्ये तो पंचायत राज संस्थांशी संबंधित तरतुदी तिथं टाकण्यात आल्या. 74वी घटनादुरुस्ती जी होती ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे. त्याविषयी एक नवीन भाग ऍड झाला, भाग 9A, आणि त्याला नगरपालिका असं नाव देण्यात आलं. पुढे जाऊया. आता या लेटेस्ट घटनादुरुस्त्या लक्षात घ्यायच्या आहे. जसं की 101वी घटनादुरुस्ती साठी 122वं घटनादुरुस्ती विधेयक वापरण्यात आलं, ती जीएसटीशी संबंधित आहे. 102वी घटनादुरुस्ती जी आहे त्यानुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्याचा कलम आहे 338B. त्यासाठी 123वं घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं. 104वी घटनादुरुस्ती जी आहे मित्रांनो, तर त्यानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचं आरक्षण 2030 पर्यंत वाढवण्यात आलं लोकसभा आणि विधानसभामध्ये. त्याचं विधेयक आहे 126वं घटनादुरुस्ती विधेयक. आणि अँग्लो इंडियन यांच्या नेमणुकीची पद्धत बंद करण्यात आली. 106वी घटनादुरुस्ती जी आहे त्यानुसार महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. 1/3 आरक्षण लोकसभा आणि विधानसभेमध्ये देण्यात आलेले. त्याविषयीचं विधेयक 128वं घटनादुरुस्ती विधेयक. आता पुढे जाऊया. अलीकडे तुम्ही बघा की आपल्याला आयोग आणि त्यांचा कायदा आणि त्यांचं स्थापनेचं वर्ष विचारलं जात आहे. मग ते सुद्धा आपण या वर्षीच्या बूस्टर डोस मध्ये ऍड केलेलं आहे. तर संघ लोकसेवा आयोगाची स्थापना जी आहे ती कलम 315 आणि 323 नुसार, म्हणजे कोणत्या घटनेच्या कलमानुसार स्थापना करण्यात आली किंवा कोणत्या कायद्यानुसार स्थापना करण्यात आली ते आपण इथं घेतलेले. स्थापना वर्ष सुद्धा आपण इथं मेन्शन केलेलं आहे. संघ लोकसेवा आयोगाचं स्थापना वर्ष आहे 1926. निवडणूक आयोगाच्या स्थापनेचं कलम आहे 324, स्थापना आहे 1950 ची. वित्त आयोगाच्या स्थापनेचं कलम आहे 280, स्थापना पहिल्यांदा करण्यात आली 1951 मध्ये. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तर त्याचा कायदा आहे राष्ट्रीय मानवाधिकार अधिनियम 1993 आणि 1993 ची स्थापना आहे. राष्ट्रीय महिला आयोग प्रश्न येऊन गेलेला आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा आहे 1990 चा, स्थापना आहे 31 जानेवारी 1992 ची. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, यावर पण प्रश्न आला. बाल हक्क संरक्षण आयोगाचा कायदा आहे 2005 चा, स्थापना आहे 2007 ची. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जो आहे आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे तर यांचे कलम आहे अनुक्रमे 338 आणि 338A आणि स्थापना आहे 2004 ची. पहिले यांच्यासाठी एकत्रित आयोग होता, सगळ्यात पहिले अधिकारी होता. नंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी एक एकत्रित आयोग स्थापन करण्यात आला आणि नंतर त्यांना स्प्लिट करण्यात आलं 2004 मध्ये. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे तर त्यासाठी सुरुवातीला 1993 चा कायदा होता
नंतर त्याला रद्द आणि 1993च्या कायद्यानुसारच या आयोगाची स्थापना करण्यात आली आणि आता हा वैधानिक आयोग घटनात्मक बनला. यासाठी 104वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि 102वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे, जी आत्ताच आपण बघितली मागासवर्गीय आयोगाशी संबंधित, आणि 338B हे त्याचं कलम आहे. केंद्रीय माहिती आयोग तर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005चा आणि स्थापना सुद्धा 2005चीच आहे. त्यानंतर जर बघितलं तर लॉ कमिशन विधी आयोग. विधी आयोग भारत सरकारच्या आधी सूचनेनुसार, म्हणजे यासाठी कायदा नाही, सूचनेनुसार स्थापन झाले 1955 मध्ये. स्पर्धा आयोग, स्पर्धा आयोग 2002चा इथं कायदा आहे आणि 2003ची स्थापना आहे. राष्ट्रीय हरित लवाद जे आहे NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, तर त्याचा कायदा आहे 2010चा, स्थापना पण 2010ची आहे. भाषा आयोग, भाषा आयोगाचा कलम आहे 344 आणि स्थापना आहे 1955ची. नीती आयोग, नीती आयोगाची स्थापना 2015ची आहे, मंत्रिमंडळाच्या ठरावाने ती स्थापना करण्यात आलेली आहे. केंद्रीय सतर्कता आयोग, याचा कायदा 2003चा, स्थापना आहे 1964ची. पहिले स्थापना झाली, नंतर त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अल्पसंख्याक आयोगाचा कायदा 1992चा आणि स्थापना 1993ची. राज्य माहिती आयोग, राज्य माहिती आयोग केंद्रीय माहिती आयोग 2005चा कायदा, 2005ची स्थापना. रेल्वे आयोग, रेल्वे आयोग 1905चा आहे आणि रेल्वे मंडळाची स्थापना सुद्धा 1905 मध्येच करण्यात आली होती. दूरसंचार आयोग जो आहे तो 1989चा आहे आणि 1989ची स्थापना आहे. पुढे जाऊया. आता आपलं जे संघ राज्य आहे तर त्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या गोष्टी त्याबद्दल बोललेल्या आहेत. मग केसी व्हेअर त्याला म्हणतात अर्धसंघ राज्य. के संथानम म्हणतात घटनेचा एकात्मिकतेकडे झुकाव, म्हणजे केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य. पॉल ॲपलबी म्हणतात अतिसंघ राज्य. मॉरिस जोन्स म्हणतात वाटाघाटीचे संघराज्य. आयव्हर्जेनिक्स म्हणतात प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य. ग्रॅनव्हिल ऑस्टिन म्हणतात सहकारी संघराज्य, सकारात्मक संघराज्य. आणि CH अलेक्झांड्रोविच म्हणतात भारतीय प्रणाली हे एकमेव अद्वितीय आहे, एकमेव अद्वितीय आहे. तर ही काही भारतीय संघराज्याबद्दल बोलण्यात आलेली स्टेटमेंट आहे. पुढे जाऊया. आता आपण आपल्या राज्यघटनेची महत्वाची कलम शॉर्ट मध्ये रिवाइज करून घेऊया, जे इम्पॉर्टंट कलम आहे. पहिलं कलम आहे संघराज्याचं नाव आणि राज्यक्षेत्र. दुसरं कलम आहे की आपल्याला पार्ट नसलेला एखादा प्रदेश आपल्या देशात दाखल करून घ्यायचा असेल तर ते कलम 2 नुसार होतं आणि कलम 3 नुसार राज्याचं नाव, क्षेत्र, सीमा यामध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर नागरिकत्वाचे 3 कलम लक्षात ठेवा. 6व्या कलमानुसार पाकिस्तानमधून जे भारतात आलेले स्थलांतर करून लोक आहेत तर त्यांच्या नागरिकत्वाविषयी बोलण्यात आलेले. 7व्या कलमानुसार भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या लोकांच्या नागरिकत्वाविषयी बोलण्यात आलेले आणि नागरिकत्वाविषयी कायदा करण्याचा अधिकार कलम 11ने संसदेला दिलेला आहे. त्यानंतर मूलभूत हक्काविषयीचे कलम बघा. समानतेचे कलम 14 मध्ये कायदे पुढे समानता आहे. कलम 15 नुसार सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करता येत नाही, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माच्या ठिकाणी यावरून. कलम 16 सरकारी नोकरीमध्ये समान संधी आहे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 किताब नष्ट करण्याविषयी आहे. स्वातंत्र्याचे जे हक्क आहे ते आपण इथे बघू. कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य आहे, तर ती 6 स्वातंत्र्य आणि समजून घ्या की त्यावर कोणत्या कारणानुसार बंधनं घातली जातात तर ते एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून करून ठेवा. कलम 20 जे आहे तर अपराधाबद्दलच्या दोष सिद्धतेबाबत संरक्षण आहे. म्हणजे जर तुम्हाला अटक करण्यात आली तर तुम्हाला काय तर एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दिली जाऊ शकते. त्याचबरोबर आपण जर बघितलं स्वतःविरुद्ध साक्षीदार न होण्याचं स्वातंत्र्य, नो एक्सपोस्ट फॅक्टो ऍक्ट, तर याविषयी पण लक्षात घ्या की हे जे काही संरक्षण आहे हे फौजदारी बाबतीविषयी आहे, दिवाणी बाबतीविषयी हे संरक्षण नाहीये. कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य. 21 प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात आलं. 22 नुसार अटक करण्यात आली किंवा स्थानबद्ध करण्यात आलं तर जे स्वातंत्र्य आहे ते 22 मध्ये दिलेले आहे. कलम 23 माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई घातलेली आहे. कलम 24 जे आहे ते कारखान्यामध्ये बालकांना 14 वर्षाखालील बालकांना कारखान्यामध्ये धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी घातलेली आहे. धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क 25, 26, 27 आणि 28 मध्ये. 25 मध्ये वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्य. 26 मध्ये धार्मिक व्यवहार आपण करू शकतो, बघू शकतो त्याविषयी स्वातंत्र्य. 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्मासाठी कर न देण्याचं स्वातंत्र्य आणि 28 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. जर दिलं जाईल तर ते कोणत्या शैक्षणिक संस्थांमध्ये ते देण्यात आलेले आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे, यांना अल्पसंख्याकाचे हक्क म्हटलं जातं. पण यातला कलम 29 अल्पसंख्याक तसेच बहुसंख्याक व्यक्तींसाठी आहे आणि कलम 30 अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्थांविषयी आहे. कलम 32 नुसार आपल्या हक्कांचं जर समजून घ्या कुणी हिरावून घेत असेल तर सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन कलम 32 नुसार आपण मिळू शकतो
आणि 226 नुसार हायकोर्टकडून आपण ते मिळू शकतो. कलम 33 नुसार सेनेच्या मूलभूत हक्कांवर बंधन आणण्यात आलेली आहे. 34 नुसार लष्करी कायदा जर लागू असेल तर मूलभूत हक्क तुमच्याकडून हिरावून घेतले जाऊ शकतात अशी तरतूद आहे. आणि कलम 35 नुसार मूलभूत हक्काविषयी कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. त्यानंतर फास्ट मार्गदर्शक तत्व पण बघूया. कलम 38 मध्ये राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करायची. कलम 39 मध्ये 6 गोष्टी दिलेल्या आहे. राज्याने कोणतेही धोरण ठरवताना या 6 गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहे. कलम 39 हे सामान्य न्याय आणि कायदेविषयक मोफत सल्ला. कलम 40 विचारला तर ग्रामपंचायतचे संघटन. कलम 41 नुसार कामाचा अधिकार मिळतो, कामाचा, शिक्षणाचा, आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कंडिशन मध्ये सहाय्याचा हक्क कलम 41 नुसार मिळतो. कलम 42 कामाचे न्याय, मानवी स्थिती आणि प्रसूती विषयक सहाय्य आहे. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन. 43 हे उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग. 43B सहकारी संस्थाच्या स्थापनेविषयी तरतूद आहे. 44 समान नागरी कायदा महत्वाचा आहे. कलम 45 शब्दरचना चेंज झाली, मी तुम्हाला सांगितलं. 6 वर्षापर्यंतच्या बालकांची शिक्षण आणि संगोपनाची तरतूद राज्यावर टाकण्यात आलेली आहे. 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संबंधाबद्दल आहे. 47 पोषणमान आणि राहणीमान उंचावणं आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य असेल. 48 जर बघितलं तर सिंपल 48 तुम्ही म्हणू शकता कृषी विषयी आणि पाळीव प्राण्याविषयी. 48A जे आहे तर ते जंगलांविषयी आहे आणि जंगली प्राण्यांविषयी आहे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी. 49 राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण करायचं. 50 कार्यकारी व्यवस्था आणि न्याय व्यवस्था यांना सेपरेट ठेवायचं. आणि 51 आंतरराष्ट्रीय शांततेशी संबंधित आहे. 51 हे मूलभूत कर्तव्याचे कलम आहे. आता तिथून पुढे काही कलम जे आहे ते आपण ट्रिक नुसार बघूया आणि काही त्यानंतर मोजकी महत्वाची कलम बघूया. राष्ट्रपतीची कलम आहे, जर तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर ठेवा, नसेल लक्षात ठेवायची नका ठेवू. तर राष्ट्रपतीची कलम तुम्ही लक्षात ठेवू शकता. राका, निपा, पापा, आहे, शशम. तर राका, निका आणि पापाचे, राका आणि निपाचे पाप आहे शशम. तर राका वरून तुम्ही राष्ट्रपतीचा कलम, राष्ट्रपती पदाचं 52 आहे. का वरून कार्यकाळाचा कलम 53 आहे. तर 52 पासून सुरुवात करायची राष्ट्रपतीच्या कलमांची. निपावरून निवडणुकीचा कलम आहे राष्ट्रपती 54 आणि निवडणुकीची पद्धत प वरून पद्धत 55. पापावरून तुम्हाला पहिलं प वरून पदावधी आणि नंतर मग त्याच्या पात्रता हे लक्षात ठेवायचंय. आहे वरून अर्हता 58 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर शशम, पहिलं श म्हणजे शर्ती, पदावधीच्या शर्ती 59. त्यानंतर शपथ 60 मध्ये आणि आपण जर बघितलं तर 61 मध्ये महाभियोग देण्यात आलेला आहे. आता बघा 60 कलमामध्ये राष्ट्रपतीची शपथ आहे. त्यानंतर 69 कलमामध्ये उपराष्ट्रपतीची शपथ आहे आणि 159 मध्ये जर आपण बघितलं तर राज्यपालाची शपथ आहे. त्यानंतर कलम 63 जे आहे ते उपराष्ट्रपती पदाविषयी आहे. 72 क्षमादानाचा अधिकार आहे राष्ट्रपतींचा आणि 161 मध्ये राज्यपालांचा. 74 हे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविषयी आहे. कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असेल. 76 हे भारताच्या महान्यायवाद्याविषयी आहे आणि 165 जे आहे ते महाधिवक्त्याविषयीचं कलम आहे. 78 मध्ये पंतप्रधानांची कर्तव्ये, 79 मध्ये संसद, 80 मध्ये राज्यसभा आणि 81 मध्ये लोकसभा आहे. त्यानंतर 101 कलम जे आहे तर ते म्हणतं की कोणत्याही सदस्याला, समजून घ्या, 2 ठिकाणी खासदार आमदार किंवा 2 ठिकाणी खासदार राहून त्याचं सदस्यपद भूषवता येणार नाही. तर दुहेरी सदस्यत्वाचं कलम आहे 101. 108 संयुक्त बैठक, 110 मनी बिलची व्याख्या, 112 अर्थसंकल्प, 123 वट हुकूम आणि 213 नुसार राज्यपालाचा वट हुकूम आहे. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि 214 मध्ये जर आपण बघितलं तर उच्च न्यायालय आहे. 143 राष्ट्रपतीचा सल्लागार अधिकार क्षेत्र आहे. 148 मध्ये महालेखा परीक्षक कॅग विषयीचे कलम आहे. आता राज्यपालाची कलम कशी लक्षात ठेवायची ट्रिक आहे. राजा का नाक योगा से साफ. ट्रिक अशाच पद्धतीने लिहून घ्यायची जशा पद्धतीने मी सांगितली आणि कलमाची सुरुवात 153 पासून करायची आहे. तर राजावरून राज्यपाल लक्षात ठेवा. 153 मध्ये राज्यपाल पदाविषयीचं कलम आहे. का वरून जे कार्यकारी अधिकार आहे तर ते 154 मध्ये देण्यात आलेले. ना वरून नियुक्ती राज्यपालाची 155. क वरून कार्यकाळ 156. त्यानंतर योगावरून योग्यता म्हणजे पात्रता 157. से वरून सेवा शर्ती 158. साप वरून शपथ 159 मध्ये दिलेले आहे आणि राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार 161 आहे. परीक्षेमध्ये राजा का नाक योगा से साप ही राज्यपालाची कलम लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. पण 2 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहे लक्षात ठेवणं. पहिली गोष्ट म्हणजे लिहायचं कसं, तर राजा हा शब्द पूर्ण लिहायचा, त्यानंतर का जसं तसं लिहायचा,
नाकला स्प्लिट करायचं, योगा तसंच लिहायचा आणि से साप फक्त इथं जशाच तसं लिहायचं. तर नाकला स्प्लिट करून लिहायचं, हा मुद्दा पहिले लक्षात घ्या. आणि सुरुवात कुठून करायची ते 153 पासून करायचं आहे. पुढे जाऊया चला. 165 महाधिवक्ता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. 169 नुसार एखाद्या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती करणं आणि ती बरखास्त करणं. 170 मध्ये आपण जर बघितलं तर विधानसभेची रचना आणि 171 मध्ये परत विधान परिषदेची रचना देण्यात आलेली आहे. 213 राज्यपालाचा वटहुकूम, 214 हायकोर्ट, 233 जिल्हा न्यायालय. त्यानंतर 280 वित्त आयोग, 312 अखिल भारतीय सेवा, 315 केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग, 324 निवडणूक आयोग, 330 आता ही 330 पासून पुढची कलम जी आहे तर त्यासाठी मी एक चार्टच बनवलेला आहे, तो आपण बघू. 343 भाषांशी संबंधित आहे, केंद्रीय कार्यालयीन भाषा. 352 56 आणि 360 आणीबाणीशी संबंधित आहे. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राज्य आणीबाणी आणि 360 जी आहे ती आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. जी काही राज्य आणीबाणी येतील राष्ट्रपती राजवट म्हटलं तर त्याविषयी अजून एक कलम आहे 365. 368 घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. त्यानंतर ही आपल्याला 5 कलम लक्षात ठेवायची. 330 पासून 334 पर्यंत. 330 जे आहे त्यानुसार लोकसभा मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना आरक्षण. 331 नुसार लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन नियुक्तीबाबत तरतूद होती, जी आता 104व्या घटना दुरुस्तीनुसार काढण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर 332 मध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या आरक्षणाविषयी तरतूद आहे. 333 मध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये 1 अँग्लो इंडियन नियुक्त करण्याबाबत तरतूद होती, जी 104व्या घटना दुरुस्तीनुसार काढण्यात आलेली आहे. त्यानंतर 334 जे कलम आहे तर त्यामध्ये जर बघितलं तर हा राजकीय आरक्षणाचा कालावधी किती असेल तर याबाबत तरतूद 334 या कलमामध्ये आहे. जसं की महिलांना आरक्षण देण्यात आलं त्याचा कालावधी 15 वर्षाचा आहे. अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणाचा कालावधी लोकसभा आणि विधानसभामध्ये 10 वर्षाचा आहे. तर याविषयी जी काही नोंद आहे तर ती 334 या कलमामध्ये. तर 30 अनुसूचित जाती जमाती लोकसभा, 331 अँग्लो इंडियन लोकसभा, 332 अनुसूचित जाती जमाती विधानसभा, 333 अँग्लो इंडियन विधानसभा आणि 334 यांचा कार्यकाळ. अशा प्रकारे आजचा बुस्टर डोस संपतो. चालू घडामोडीची क्वालिटी तयारी करायची असेल तर ही चालू घडामोडीची बॅच आहे, फी एकदम परवडणारी आहे ना. आम्ही क्वालिटी शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय कमी फीज मध्ये. तर 299 फी असेल. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी अभ्यास मित्राचं ऍप डाउनलोड करा. जर तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन पाहिजे असेल आपल्या लेक्चरचे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, 26,000 सबस्क्रायबर आहे तिथं. आणि इन्स्टाचं पेज जॉईन करा, तिथे 24,000 फॉलोअर आहे एक्स्ट्रा नॉलेजसाठी. तर थांबूया मग आता आपण इथं. जर सेशन आवडलं असेल तर तुमचं म्हणणं सेशनच्या कमेंट बॉक्समध्ये मांडा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.